आज पिठोरी अमावस्या आणि उद्या शनी अमावस्या. शनी शिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावर वरून आता शनिदेवाला तेल अभिषेक दर्शन आज मध्यरात्रीपासून बंद. गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाचा निर्णय. आज बैलपोळा. बैलांचा सन्मान करण्यासाठी राज्यातील शेतकरी हा सण साजरा करतात. या दिवशी बैलांची पूजा केली जाते. मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत गणेश मंडळांची आज बैठक. विसर्जन मिरवणुकीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक. राज्यात 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान मोदक महोत्सवाचे आयोजन. पालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेले मोदक उपलब्ध होणार. पोळ्यासाठी शेतकरी सज्ज. बाजारपेठा सजल्या. मात्र अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी पोळा खरेदीसाठी पाठ फिरवली. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय. भाविकांना विशेष टोलमाफी पास देण्यात येणार. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. शासकीय कर्मचाऱ्यांचं या महिन्याचं वेतन 26 ऑगस्टलाच होणार. गणेशोत्सवानिमित्त 5 दिवस आधी वेतन देण्याचा निर्णय. विक्रीचं हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी मुदतवाढीला उच्च न्यायालयाचा नकार. बेकरी मालकांना बेकरी हरित इंधनात रूपांतरित करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत. मुसळधार पावसामध्ये प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर परिवहन विभागाची कारवाई. ॲप आधारित टॅक्सी ऑपरेटर्सवर कारवाई. अधिक भाडे आकारल्याबद्दल 36 जण दोषी. गडचिरोलीमध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेल्या 4 मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत. गडचिरोली ते आरमोरी महामार्गावर भीषण धडकेत 4 मुलांचा मृत्यू. कृष्णा नदीच्या पुरात जलतरणपटूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याची परंपरा. यंदाही 50 ते 60 जलतरणपटूंचा या उपक्रमामध्ये सहभाग. 5 किलोमीटरचं हे अंतर 45 मिनिटांमध्ये पार करण्यात आलं. बुलढाणा नगरपालिकेचे नवे प्रभाग रचनेचे कार्यक्रम जाहीर. यंदा 1 प्रभाग आणि 2 नगरसेवकात वाढ. शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू. पुण्यातील जनता वसाहतीच्या टीडीआरला स्थगिती. 750 कोटींच्या वादग्रस्त टीडीआरला स्थगिती. राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाकडून स्थगिती. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे एसआरएला आदेश. शेतकरी, मराठा, धनगर व इतर समाज बांधवांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडचं हलगी बचाव आंदोलन. धाराशिवमध्ये दारूबंदीसाठी महिला आक्रमक. 5 ते 6 दुकानातील दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. दारू विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धावे दणाणले. गणेशोत्सव तोंडावर आहे आणि खड्डेमय रस्त्यांवरून काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षाने आयोजित केली अनोखी स्पर्धा. बिनखड्ड्याचा रस्ता दाखवा, 5,000 रुपये घ्या. कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यावरून काँग्रेस आक्रमक. भंडारा जिल्ह्यातील एएनएम जेएनएम आरोग्य सेविका बेमुदत संपावर. अनेकदा शासन स्तरावर बैठका सुद्धा झाल्या, मात्र त्यावर अजूनही तोडगा निघाला नाही. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आंदोलन. जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांचेच विसर्जन करू. कल्याण पूर्वेतील रस्त्यांवरील खड्ड्यांप्रश्नी महेश गायकवाड आक्रमक. केडीएमसीला दिला इशारा. मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद. मुंबईतील पालिकेत सुरू असलेल्या टेंडर घोटाळ्याबाबत पत्रकार परिषद. अंबादास दानवे आज हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार. दानवे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेणार. मंत्री नितेश राणे यांची कणकवलीच्या बाजारपेठेमध्ये मटका सेंटरवर धाड. जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही. नितेश राणेंनी पोलिसांना खडसावलं. 11 जण ताब्यात. 3 लाखांची रोकड जप्त.
अमित शहा यांनी महाराष्ट्र, आसाम, दिल्लीतील त्यांच्या सरकारात असलेल्या गुन्हेगारांचे राजीनामे घ्यावे, मगच इतरांना नैतिकता शिकवावी. सामनातून अमित शहांवर खोचक टीका. फडणवीसांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना फोन. एनडीएच्या उमेदवारासाठी पाठिंबा मागण्यासाठी फोन. उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन एनडीएचे उमेदवार. पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार. अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश. भाजपाने महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्याची शिवसेनेची टीका. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात माजी आमदार राजू तिमांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. पक्षप्रवेश कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती. कोल्हापुरातील पी.एन. पाटील गटाचे नेते राहुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 25 ऑगस्ट रोजी पक्षप्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा समोर. बैठक सुरू असताना आदिवासी सेलच्या जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून गोंधळ. रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम. आम्ही संयमाने चाललोय. रायगडकरांचं स्वप्न पूर्ण होणार. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावलेंचा विश्वास. गडचिरोलीत आम आदमी पक्षाच्या वतीनं झोपा काढा आंदोलन. जिल्ह्यातील शाळा इमारतींचं शैक्षणिक असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन. धाराशिव पालिकेच्या मुख्याधिकारी दालनासमोर आम आदमी पार्टीचं झोपा काढू आंदोलन. शासनाकडून सरकारी शाळांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. भिवंडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची जोरदार मागणी. काँग्रेस तालुकाध्यक्ष निलेश भोईर यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन सादर. मोठ्या प्रमाणात शेतकरी कार्यकर्ते उपस्थित. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार. जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवा. काँग्रेस सरचिटणीस रमेश कीर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात आढावा बैठक. महाजनानंतर 6 दिवसात भुजबळांकडून आढावा बैठक. बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना 91व्या जयंतीनिमित्त अभिवादन. स्थानिक नगर परिषदेच्या प्रशासनाकडून अभिवादन. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 43 फुटांवर स्थिर. नदी किनारी न जाण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. यवतमाळमधील झरी जामणी तालुक्यातील अहेर अल्ली या ठिकाणी रेल्वे भुयारात पावसाचं पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे मार्ग बंद. नागरिकांना नाहक त्रास. जळगावमध्ये 2 दिवसांच्या खंडानंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये आनंद. धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता. सांगलीमध्ये पुराच्या पाण्यातूनही शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच. शिरगावमध्ये दुधाचे कॅन चक्क काहिलीच्या सहाय्याने वाहून नेत दुग्ध व्यवसाय सुरू. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं आणि रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसामुळे झालेले नुकसान कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्षित होणार नाही. शंभूराज देसाई यांचं पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य. कणकवली बाजारपेठेतील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड. 9 ते 10 जण मटका खेळताना आढळले. नितेश राणेंनी धाड टाकल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल. जळगाव एमआयडीसीतील हॉटेल तारामध्ये चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा. 2 बांगलादेशी महिलांची सुटका. हॉटेल मालकासह 5 जण पोलिसांच्या ताब्यात. जालन्यातील बदनापूरमध्ये पोलिसांची अवैध गुटखा विक्रीवर कारवाई. पोलिसांनी तब्बल 23 लाखांचा गुटखा केला जप्त. बार्शी तालुक्यामध्ये 150 किलो गांजा जप्त. पोलिसांनी 3 वाहनांसह एका आरोपीला केली अटक. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. रत्नागिरीमध्ये मुथूट फायनान्स कंपनीच्या लांजा शाखेमध्ये 26,81,000 रुपयांचा अपहार. 5 कर्मचाऱ्यांनी केली कंपनीची फसवणूक. 5ही कर्मचाऱ्यांवर लांजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
बीडमध्ये महिला मोहगार्डचा मृतदेह नाल्यामध्ये आढळून आला. पोलीस ठाण्यामध्ये महिलेच्या बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल. मृत्यूचं कारण अस्पष्ट. बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये पुन्हा वायुगळतीमध्ये 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जण जखमी. 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये भरधाव कंटेनरनं दिली 4 ते 5 वाहनांना धडक. मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात. काही प्रमाणात वाहतूक कोंडी. यवतमाळमधील कळंब तालुक्यात घरगुती सिलेंडर लीक झाल्याने अचानक आग लागल्याने गावातील लोकांची धावपळ. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे यश. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्य रस्त्यावर कोसळलं वडाचं झाड. दुचाकी चालक जखमी. 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान. यवतमाळमधील दारव्हा शहरामध्ये रेल्वे पुलासाठी खणलेल्या खड्ड्यात 4 शाळकरी निष्पाप मुलांचा बुडून मृत्यू. शहरासह जिल्ह्यात शोकाकुल वातावरण. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये 27 विधेयकं मंजूर. अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरवरील चर्चा वगळता फारसे कामकाज झाले नाही. ऑनलाईन गेमिंगवर नियंत्रण आणणाऱ्या विधेयकास मंजुरी. ऑनलाईन गेमिंग विधेयकास संसदेमध्ये मंजुरी. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चालणारे पैशांचे व्यवहार थांबणार. जीएसटीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 12 आणि 28% जीएसटीचा स्लॅब होणार रद्द. 5 आणि 18% हे 2 जीएसटी स्लॅब कायम राहणार. प्रस्तावाला मंत्री गटाची मंजुरी. नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना. पहिल्या टप्प्यामध्ये 345 केंद्र सुरू होणार. मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जाणार. एपीआय प्रेमा पाटील यांची पदोन्नती. अंमली विरोधी टास्क फोर्समध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती. पोलीस स्टेशनमध्ये मारहाणीच्या आरोप प्रकरणामध्ये त्या निर्दोष. गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचे वेळापत्रक जाहीर. प्रवाशांना अधिक वेळ उपलब्ध होणार मेट्रो. 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पहाटे 6 ते मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहणार. मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी अटक. शेरसिंग राठोडला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. बनावट बिल सादर करून 29 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. मुठा नदीत आता 12,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. विदर्भातील प्रसिद्ध खामगावच्या लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा. लाकडानं बनवलेली 6 फुटांची ही गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचा केंद्र. बुलढाण्यात 1385 संभाव्य सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात येणार. 307 गावात 1 गाव 1 गणपती मोहीम राबवली जाणार. जिल्हाधिकाऱ्यांची गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक. नागपूरचे मूर्तिकार सुरेश पाठक यांनी बनवली विशेष गणेश मूर्ती. 3 राज्यातील 7 ठिकाणाहून आणलेल्या मातीच्या नैसर्गिक रंगाचा वापर करून साकारली मूर्ती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात महिला गणेश मूर्ती बनवतात. हरिचरणगिरी येथील हेमंत मटकर देत आहेत महिलांना मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण. बीडमध्ये वनवेवाडी येथील 39व्या श्रावणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महंत काशीनाथ महाराज यांचं जंगी स्वागत. रथामधून भव्य मिरवणूक. अमरावतीमध्ये बैलपोळ्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी. बैलांच्या सजावटीचं साहित्य 15 ते 20% महागलं. नागपुरामध्ये खासगी बसमधून गांजा तस्करी करताना पोलीस कारवाईमध्ये फरार आरोपीला अखेर 10 महिन्यांनंतर अटक. बिहारमधून तस्कराला अटक. नागपुरात लोक घरात असताना चोरी. लॅपटॉप आणि 2 मोबाईल लंपास. अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरात मित्राच्या नावाने ऑनलाईन कर्ज घेऊन 58,000चा गंडा. पोलिसात तक्रार दाखल.
छत्रपती संभाजीनगरात प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा 83 लाखांचा माल जप्त, वाहन चालकाला अटक. नागपुरात महिलेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या भोंदूबाबावर गुन्हा दाखल, महिलेच्या तक्रारीनंतर भोंदूबाबाला अटक. पुण्यात वानवडी भागातील 10 गुंड तडीपार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई, सातत्याने परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना तडीपार केलं. पुण्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून 76 लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त, 2 तरुणांना अटक, दोन्ही आरोपी राजस्थानचे. वधूवर सूचक संकेतस्थळावरील भामट्याकडून महिलेची फसवणूक, लग्नाचा आमिष दाखवून महिलेचं अश्लील चित्रीकरण करून उकळली खंडणी. अमरावतीत पोलिसांकडून छापा टाकत सुमारे 14 किलो गांजा जप्त, 2 जणांना अटक, 88,200 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. छत्रपती संभाजीनगरात भीषण सिलेंडर स्फोटात, सीएची तयारी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू, तरुणाने सिलेंडर लीक करून स्वतःला पेटवून आत्महत्या केल्याचा संशय. यवतमाळच्या जांब रोडवरील देशी दारू दुकानाविरोधात महिलांचं आंदोलन, दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी. अहिल्यानगरातील शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या, कर्जमाफी न केल्याने सरकारला जबाबदार धरत आत्महत्या. मोकाट श्वानांच्या हैदोसाकरिता अधिकाऱ्यांवर कारवाई का करू नये, नागपूर खंडपीठाचा सवाल, श्वानांवर नियंत्रणासाठी कायदेशीर तरतुदी असताना श्वानांचा हैदोस. परभणी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पलंगावर श्वान बसलेला आढळला, रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण, रुग्णालयातील सुरक्षा वाऱ्यावर. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर, विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या शहर कार्यालयाला देणार भेट. ड्रीम11 वरून युजरची शिल्लक रक्कम सुरक्षित, ड्रीम11 ॲपमधून रक्कम काढू शकता, ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच कंपनीचं स्पष्टीकरण. नाशिकच्या नांदगावमध्ये चेन स्नॅचिंग करणारी 3 जणांची टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, फरार आरोपीचाही समावेश, 1 दुचाकी जप्त. अटल सेतूवरील टोलमधून इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार सूट, महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून अधिसूचना जारी. अकोल्यात प्रकल्पग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन, मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप. अकोल्यात जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन, शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग. हिंगोलीत अनधिकृतरित्या सुरू असलेल्या नारायणा ई टेक्नो शाळेला टाळं, शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही शाळा बंद न केल्याने शिक्षण विभागाची कारवाई. नागपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये परीक्षा विभागामध्ये गोंधळ, बीबीएच्या गुणपत्रिकेमध्ये बीकॉमचा अभ्यासक्रम नमूद, उपस्थित विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून नापास करण्यात आलं. पुणे मेट्रोच्या 2 नव्या स्थानकांना राज्य सरकारची मंजुरी, स्वारगेट ते कात्रज मार्गावर बिबवेवाडी आणि बालाजीनगर ही 2 नवी स्थानकं होणार. परभणीच्या जिल्हाधिकारीपदी संजय चव्हाण यांची नियुक्ती, रघुनाथ गावडे यांची मुंबई तडकाफडकी बदली. शिंदे समिती बीडमध्ये दाखल, कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये तपासणी सुरू, मनोज जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं घेतली समितीची भेट. राज्यभरात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 285 सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती, सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँकांच्या निवडणुकांचा समावेश, राज्यात 30 जिल्ह्यात 80% अधिक पाऊस. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेचं धर्मदर्शन आणि सशुल्क दर्शन नियमित सुरू, देवीच्या सिंहाच्या गाभारातील संवर्धनाच्या कामामुळे 20 दिवस दर्शन बंद होतं.